त्रास। रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे काम कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केलंय। रत्नागिरी पोलिसांना आहे त्याच्यापेक्षा आधुनिक करण्यासाठी जी यंत्रणा दिली आहे तिचा लोकार्पण सुरू आहे। मी यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, रायगड जिल्ह्याचा देखील पालकमंत्री होतो, परंतु विभागाच्या प्रमुख माणसाची भूमिका जर सकारात्मक असेल तर त्यांच्या विभागामध्ये काय काय होऊ शकतो याचं बुद्धिमंत उदाहरण बघायचं असेल तर रत्नागिरी पोलीस डिपार्टमेंट आहे असं म्हटलं तर चुकीचं जाणार नाही। आज सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त नियोजन विभागाकडनं घेतलेल्या गाड्या आणि आम्ही दिलेल्या गाड्या जर कुठे असेल तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि म्हणून असं म्हणतो की एखादा अधिकारी जर सक्षमपणानं सकारात्मक काम करत असेल तर त्या विभागाच्या त्या जिल्ह्याचा नक्की काय फरक होतो। मगाशी पोलीस अधीक्षकांनी उल्लेख केला की 178 कोटी रुपयाची पोलिसांना घरं आपण बांधून देतो, पण ही घरं बांधून देत असताना त्याच्या मागचा पाठपुरावा असेल, मी असेल, किरण भैया असेल, सुद्धा धनंजय कुलकर्णी असतील आणि याचा पाठपुरावा कोणाला केला। आणि जसं आम्ही चांगल्या घरामध्ये जातो तसं माझे पोलीस अधिकारी देखील, पोलीस कॉन्स्टेबल देखील, मग त्याच्यामध्ये पुरुष असतील, महिला असतील, त्यांनी देखील ड्युटी संपल्यानंतर अतिशय सुखकर आयुष्य जगलं पाहिजे या भूमिकेतनं महाराष्ट्रातील सगळ्यात चांगली पोलीस पावली पोलीस अधीक्षक कार्यालयासकट जर कुठे होत असेल तर आपण रत्नागिरीत करावं पाहिजे आणि पोलिसांना सुविधा दिल्या पाहिजे, पोलिसांना आधुनिक केलं पाहिजे आणि पोलिसांना आधुनिक करत असताना त्यांच्यावरचा ताण देखील कमी केला पाहिजे हे शासनाचं धोरण आहे। आता कुलकर्णी साहेबांनी सांगितले की 100 दिवसाच्या कालावधीमध्ये ते काय काय करणार आहे। मला असं वाटतं की 100 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण सगळं करू, परंतु भविष्याचे 365 दिवस तो कार्यक्रम चालू राहील याची दक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे। शेवटी पोलिसांबद्दल आणि पोलिसांच्या नोकरीबद्दल आदर भीती असलीच पाहिजे। काल तर मी पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये सांगितलं काही लोक आले गोष्टी फॅशन मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर पोस्ट टाकायचे, छत्रपती संभाजी महाराजांवर पोस्ट टाकायचे की पालकमध्ये आल्यानंतर गणेशसाहेब या जिल्ह्यामध्ये देखील मी आपल्याला सूचना करेन की अशा पद्धतीने समाज कार्यकर्ता रत्नागिरीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये निर्माण होत असतील तर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि हे राज्य आमच्यासाठी किती महत्वाचे आहे याची जनजागृती जशी आम्ही केली पाहिजे तशी पोलिसांच्या माध्यमातून केली पाहिजे। रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीकडून देण्यात आलेल्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या गाड्यांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री उदय सामंत, आमदार भास्कर जाधव, आमदार किरण सामंत, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले। तुमच्याकडे लक्ष आहे कॅमेऱ्याचं, लक्ष तुमच्याकडे आहे कॅमेऱ्यांचं। इकडे या।
महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.